कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम हरे जय राम जय जय राम लोचनी लोचनी रूप बहाता लोचनी रूप बहाता लोचनी लोचनी रूप बहाता लोचनी साधे वो साधनी साधनी वो साधे वो साधनी साधनी बरवा वहाँ माधो बरवा सुख हो बहुत सुताची बहुत विठ्ठली आवडी आवडी मनोनी विठ्ठली आवडी विठ्ठल
हिता गुरु राजे हिता जाने माचे जाने मामूली ऐसे कड़वड़ाती जाती ऐसे कड़वड़ाती मामूली चिता जाने मामूली चिता ऐसी कड़वड़ासी जाती ऐसी कड़वड़ासी जाती करे ना भावी न प्रीते ला भावी न प्रीते प्रीति
लेकुराचे हित जाणे किंवा वाही माऊलीची ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती पोटी वार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती मस्तक असो दीन रजनी मस्तक असो दीन रजनी
ज्ञानदेवाचरणी विकत फडकली केला जगास उपकार तारियेले नारी नर महिमन पारंते परमविदिशो यज्ञ सदृशी स्वमती परिणामावधी गुण ममापेश स्तोत्रे हरणिरपबाद परिकर हा मस्तक माझा पायावरी संतांच्या विठाला 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 लेकुराचे हित जाणे किंवा वाही माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. अच्छा बोलू नका आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत. त्याचा बेस कमी कर बेस आणि गेन देखील आत्मा लेवल दे लेवल. आणि या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा चार चरणाचा चार कडव्याचा संतांना आईचा दृष्टांत दिलेला आहे. संत कसे असतात तर आईसारखे असतात. संतांचं हृदय कसं आहे तर आईच्या हृदयासारखं आहे. व्यवहारामध्ये जशी आई लेकराचं हित पाहते तसं संत परमार्थामध्ये आपले हित पाहत असतात. जशी आई लेकराला 9 महिने 9 दिवस दगडाच्या गोळ्याप्रमाणे सांभाळते तसे संत सुद्धा आपल्याला मोक्षापर्यंत जाण्यासाठी मार्गापर्यंत सांभाळतात. आणि संत कसे आहेत ते आईसारखे आहे. आई कशी आहे तर संतांच्या हृदयासारखी आहे. असं आईचं उदाहरण देऊन आईचं रूपक देऊन संतांसाठी अभंग आहे, आईसाठी नाही. तुका म्हणे माझी तुम्हा संतावरी ओजी. असे जे आईच्या हृदयाचे संत आहेत आशांच्या पायावरती माझं मस्तक ठेवलंय असं तुकोबारांचं म्हणणं आहे. या अभंगातून तुम्हाला आई पण शिकायला मिळेल आणि संत पण शिकायला मिळतील. आपण या अभंगाचं गोड चिंतन 12:30 वाजेपर्यंत पाहूया. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या पवित्र अशा नागमठाण नावाच्या गावी पवित्र गोदावरी मैयाच्या जलप्रवाहामध्ये पवित्र झालेलं गाव आहे. बालकृष्ण बाबांची ही तपश्चर्याची भूमी आहे आणि त्याद्वारे अगदी या नागमठाण गावी गेल्या वर्षी ज्या आईचं निधन झालं कैलासवाशी गंगा भागीरथी सुमनबाई विठ्ठल गवळी या आईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं श्री बाळासाहेब विठ्ठल गवळी मुलगा आहे, श्री गणेश विठ्ठल गवळी मुलगा आहे, श्रीबाजी विठ्ठल गवळी श्री मुलगा आहे, सौभाग्यवती शकुंतला शांतीनाथ पवार मुलगी आहे, गोकुळ कैलास श्रीकांत आणि कृष्ण असे नातू आहे. सौभाग्यवती मनीषा नावाची पण नात आहे. समस्त आपतष्ट नातेवाईक व गवळी परिवार नागमठाणच्या वतीनं भवानी मातेच्या मंदिरामध्ये अगदी आपल्या आईला भगवतचरणी जागा मिळावी, तिचं जीवन आत्मामुक्ती दिन व्हावा, तिला देवाच्या पायापर्यंत जाता यावं या उद्देशातून हरिनाम संकीर्तन भावकथा कीर्तनाचं आयोजन या समस्त गवळी परिवारानं केलेलं आहे. आणि त्याद्वारे या गवळी परिवाराच्या वतीनं आमचे चंद्रकांत महाराज सावंत यांच्या माध्यमातून बरेच दिवसापूर्वी ही तारीख महाराजांनी मला लिहून दिली होती आणि त्याला अनुसरून आज आपल्या गावी येण्याचा योग निर्माण आहे. जे ठाण आहेत भामा ठाण, नागम ठाण, श्रीरामपूर आणि वैजापूरच्या मध्यंतरी हे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेली ठाणं आहे. कायगाव टोक्याला हरिण मारण्यासाठी ज्या मारीच मामाच्या मागं भगवान राम प्रभू गेले आणि जिथं जिथं लक्ष्मण आणि प्रभू थांबले ते जे ठाणं आहे त्याच्यापैकी एक ठाण म्हणजे आपलं नागम ठाण आहे. इतिहासामध्ये रामायणामध्ये त्याचं वर्णन आहे. पण अगदी पवित्र अशा या नागमठाण गावामध्ये आपलं जीवन अव्याहत करणारी ही माता, या मुलांना नातवांना संस्कार देणारी, आपल्या जीवनातलं कृतज्ञता या समर्पित करणारी ही माता आणि त्या मातेच्या सोहळ्याच्या निमित्ताने या नातवांनी मुलांनी
अक्रूर महाराजांचं कीर्तन झालं पाहिजे, आईला भावपूर्ण आदरांजली मिळाली पाहिजे, गोड असा कीर्तनाचा कार्यक्रम व्हावा असा एक उद्देश मनामध्ये ठेवला आणि एक 7-8 महिन्यापूर्वीच आपण सगळ्यांनी ही तारीख चंद्रकांत महाराजांच्या माध्यमातून आपल्या सगळ्या गवळी परिवाराच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आली आणि आजचं हे कीर्तन करण्याचा सुयोग आहे. अतिशय सुंदरचं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. सगळी गाणारी वाजवणारी मंडळी त्याच्यामध्ये रामगिरी बाबांच्या अत्यंत जवळचे सरळा बेटाचे टाळकरी वैकुंठवासी ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज यांच्या कीर्तनातही चाल म्हणण्याचं भाग्य मिळालं असे आमचे चंद्रकांत महाराज सावंत, त्यांना माझा धन्यवाद. त्यांचे पाठीमागं चाल गायलेले महाराज रमेश महाराज वाडे, रमेश महाराज, त्यांचाही आवाज गोड गावातलेच आहेत. काय आपल्याकडे गावोगावी भजनी मंडळ तयार झालेले, इकडे काही गायक वादक विकत आणायची गरज नाही, कारण हा नारायणगिरी बाबांचा भाग आहे, तिथं काही कमी नाही. अगदी रमेश महाराज आहेत, त्यांना वंदन. आपण सगळी परिसरातील गावातील गुणवान टाळकरी मंडळी, या लाईनची सगळी गुणवान टाळकरी मंडळी, महाराष्ट्रामध्ये आपल्या भागामध्ये एक प्रसिद्ध वादक म्हणून आमचे जय हरी महाराज, त्यांना जय हरीच नाव आहे, त्यांचं नावच जय हरी आहे, त्यामुळे निंबाळकर जय हरी महाराज निंबाळकर, त्यांच्या घरीही त्यांनी माझं कीर्तन ठेवलं होतं. आपण सगळ्यांनी ते श्रवण केलं होतं. मला आठवतंय, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, असे अभंग आपण त्यावेळेला घेतले होते आणि त्याद्वारे अगदी महाराजांनी कीर्तन ठेवलं होतं. आमचे जीवलग मित्र आहेत, जे हरी महाराजांनाही माझं वंदन, गोड पखावज वाजवतात, पेटी वादक छान आहेत, त्यांच्या बोटामध्ये क्लासिकल बेस आहे, त्यांनाही धन्यवाद. आपण सगळी बसलेली महाराज मंडळी आहात, ज्येष्ठ आहात, गुरुबंधू आहात, या सगळ्या महाराज मंडळीला वंदन. आणि मी माझी आईशी आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जा, म्हणजे असे संन्याशी महात्मे आपल्या गावातील या ठिकाणी संस्थान चालवणारी, या भूमीला पवित्र करणारी महात्मे मंडळी बसलेली आहे. सगळ्या संतांच्या चरणी, वारकऱ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो. बहुसंख्य भाविक मंडळी, बहुसंख्य मातृवर्ग, सिस्टीम अतिशय चांगली आहे, शूटिंग करणारे आहेत, सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. आमचे पांडू तात्या ते पण मला इथपर्यंत घेऊन आले, त्यांनाही धन्यवाद देतो. आपल्या अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. 1-1.25 तास मी तुमचा घेणार आहे. फक्त एक काम करा, सर्वांगाचे कान करून ऐका. येणारे येऊ द्या, बसण्याला बसू द्या. 1 दिवसाचा कार्यक्रम राहतो, त्यामुळे लोक उशिरा येतात, बाजार आहे त्याच्यात. थोडंसं 10:30ला सुरू झाला पण बाजारामुळे. पण अगदी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला या विश्वामध्ये आपल्यावरती सगळ्यात मोठे उपकार संत करत असतात. काही नाही, बसा बस खाली बसून काही नाही अडचण, बस उभं राहायचं तर राहू दे, बसा. ऐका, माझ्याकडे बघा. या विश्वामध्ये आपल्या सगळ्यावरती सगळ्यात मोठे उपकार जर कोण करतं तर संत करत असतात. माझा ऐका, संतांचे जे उपकार आहेत ते बाकीच्या उपकारामध्ये श्रेष्ठ ठरले, किंवा बाकीचे उपकार त्याच्या पुढे तग धरत नाहीत. किंबहुना संतांनी जे उपकार केले ते शब्दामध्ये मांडता येत नाहीत, बोलता येत नाहीत, वर्णनामध्ये बसत. काय वानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे, अशा प्रमाणे काय सांगू आता संतांचे उपकार, असे शब्द आहेत. संतांचा उपकार सांगावया नाही पार, असे सगळे प्रमाणित गातात. काय संतांच्या उपकाराचं वर्णन होत नाही, बोलता येत. अलौकिक, आश्चर्यकारक, अलौकिक, अद्भुत, त्याला शब्द नाही, असे उपकार संत करतात. म्हणजे संतांचे उपकार नेमके कुणासारखे तर म्हटले आईसारखे. आईसारखे. बाकीचे उपकार करणारे कमी नाही ना. आईचंच उदाहरण का दिलं असेल तिथपर्यंत आपल्याला जायचं नाही. तर बघा तुम्ही, आता सूर्यनारायण उपकार करतो आपल्यावरती, तो जर उगवला नाही, सूर्य जर उगवला नाही तर आपल्याला प्रकाश मिळणार नाही, आपल्याला वनस्पती उगून येणार नाही, बरं का. सूर्यादिष्टिली प्राची जगा राणीवदे प्रकाशाची, माऊली म्हटली. फुकट प्रकाश देतो जगा. आणि नुसता महाराष्ट्राला नाही, वैजापूर तालुक्याला नाही, श्रीरामपूर तालुक्याला नाही, मग जगा राणीवदे प्रकाशाची, विश्वाला प्रकाश देतो, जगाला प्रकाश देतो. कोण? सूर्यनारायण. किती मोठा उपकार आहे. ते काही लाईट बिल मागत नाही तुम्ही. कधी ऐकलं तुम्ही सूर्यानं तुम्हाला लाईट बिलचं नोटीस पाठवली व तुमच्याकडे वाढीव बिल झाले, 2-4 हप्ते भरा, असं आहे? सूर्यनारायण आतापर्यंत कुणाला लाईट बिल पाठवलं नाही. बरं, सूर्याचा प्रकाश आपल्याला फुकट आहे, मग संतांना सूर्याचं का उदाहरण दिलं नसेल?
का बरं? सूर्याचा तो उपकार आहे ना. सूर्य तर आपल्याला प्रकाश देतो, आपलं जीवन चालवतो, आपल्या वनस्पतीला सूर्यप्रकाश देतो. त्याचं उदाहरण का नाही, त्याचं रूपक का नाही? त्याचं कारण आहे, सूर्यनारायण उपकार करतो पण निरंतर करत नाही. म्हणजे दिवसा करतो, रात्री करत नाही. सूर्यनारायणाचा उपकार दिवसा आहे, रात्री नाही. रात्री जर सूर्य असता मग तुम्हाला लाईट बिल कधीच आलं नसतं, वाढीव बिल आलं नसतं. किती मोटरी लावा, किती रात्री दारे धरला, बिल आलं नसतं. अर्थ एवढाच आहे, सूर्यनारायण उपकार करतो पण निरंतर नाही. बरं, गाय उपकार करते, गाय दूध देते, आपल्याला शेण देते, मेल्यानंतर कातड सुद्धा देते. परोपकाराय द्वंती गावा. या देशातल्या ज्या गायी आहेत त्या का मारायच्या नसतात? माऊली म्हणतात, किंबहुना कृषीजीने गोधने राखोनी वर्तने. काय बोलाय, काय सुंदर चिंतन आहे बघा. गाय आपल्याला दूध देते, गाय आपल्याला शेण देते आणि गाय मेल्यानंतर कातड सुद्धा देते. किती उपकार आहे महाराज. पण आपल्या देशातली लोक तिला जिवंतपणे मारतात, त्याच्या अंगावरती पाणी टाकतात, उकळत्या पाण्यानं तिचं मांस बाजूला काढतात आणि जिवंतपणे तिला लटकावून तिच्या अंगावरली कातडी काढतात. म्हणून तर या देशात अवेळी पाऊस पडतो, म्हणून तर या देशात दुष्काळ पडतो, म्हणून तर या देशात पाप वाढलंय. का? गायीच्या अंगावरली कातडी जिवंतपणे कधी काढायची नाही. मरू द्या तिला, मेल्यावर काढा, ती द्यायला तयार आहे. गाय नाही म्हणत नाही तुम्हाला, फक्त जिवंतपणे काढू नका. मेल्यावर काढायला ती नाही म्हणत नाही. मी एका विचारलं एक जणाला, का हो तुम्ही जिवंतपणे का मारता गाई? तुम्हाला गाईचं कातडच पाहिजे तर मग तुम्ही गेल्यावर का घ्या ना, आम्ही नाही म्हणत नाही. त्यांनी सांगितलं, मेल्यावर जर कातड काढलं तर त्याला मांस लागून येतं आणि जिवंतपणे जर काढलं पाणी टाकून तर त्याला मांस लागत नाही. मांस लागून आलं की कातड्याचा भाव लाखाचा आहे आणि मांस न लागून आलं की कोटीचा भाव आहे. म्हणजे पैशासाठी जिवंतपणे गाईला मारायचं. ती आमची गोमाता आहे, ती तिला आम्ही आई म्हणतो, तिचं आम्ही दर्शन घेतो. 33 कोटी देवता तिच्यामध्ये वास्तव्य करतात. अशा पवित्र गोमातेला जिवंतपणे कधी मारायचं नाही, खाटकाच्या दारात कधी द्यायची नाही. ती एखाद्या वेळेला म्हातारी झाली तरी, शेतात गेली तरी चालेल, तिची माती आनंदानं करा, पण तिला खाटकाच्या दारात देऊ नका. आपण शेतकरी आहोत, माझी विनंती असेल, गाय आपल्याला दूध देते, गाय आपल्याला शेण देते, गाय मेल्यानंतर कातड सुद्धा देते. परोपकाराय द्वंती. मग तिचा उपकार आहे, मग तिचं उदाहरण का नाही, तिचा दृष्टांत का नाही दिला? तर त्याचं कारण आहे, गाय सुद्धा निरंतर उपकार करत नाही. तिचं दूध आटलं मग ती तुम्हाला सदैव दूध देऊ शकत नाही. आता आपल्यावरती गंगा उपकार करते, गोदावरी पवित्र गंगा आहे आपल्याकडे. किती वर्णन केलं नामदेवरायने तिचं. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. नुसतं तुम्ही वाचन म्हटले ते गोदावरी 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 तरी पवित्र करते महाराज. आंघोळ करता करता रोज गंगेचं नाव घेतलं, गोदावरी नर्मदा कावेरी, तुम्हाला जी आवडते ती गंगा कावेरी कोणती घ्या, तरी सुद्धा तुमच्या जीवनात पाप ठेवा. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी. फार गोड चाली त्यासी नाही यमपुरी. तुम्ही नुसतं वाचेनं गंगा म्हटलं तरी पवित्र कर. पुढचं ऐका, तुम्ही जर चंद्रभागेला डोळ्यानं पाहिलं, गोदावरीला डोळ्यानं पाहिलं तर सकळही तीर्थी घडते एक वेळा, चंद्रभागा डोळा देखील या. डोळ्यानं पाहिली तरी पवित्र करते. पुढचं ऐका, आंघोळ जर केली तुम्ही, आंघोळ नागमठांच्या तीर्थक्षेत्रावर गोदावरीला स्नान केलं, नाथ महाराज सांगतात, धूत पाप्याचा उगाना, ती परम पवित्र गंगा जाना. तुझी आचरणानुष्टी जन्मली पावना, विश्वाधिक्य नारायणा. किती प्रमाण गाई गंगेचे सांगू. मला एवढं सांगायचं, गंगा आपल्यावरती उपकार करते, मग तिचा दृष्टांत का दिला नसेल? आईचाच का दिलाय? सूर्याचा का नाही? गाईचा का नाही? गंगेचा का नाही? त्याची उत्तर सांगतो मी तुम्हाला. गंगेचा दृष्टांत याच्यासाठी दिला नाही, गंगा उपकार करते, खूप मोठा करते, पण पाऊस पडला नाही. गंगा जर आटली तर ती तुमच्यावर सदैव उपकार करू शकत नाही. पुढचा ऐका, माणसं उपकार करतात. माणसं परोपकाराय इदं शरीरम. आपला जन्म उपकारासाठी. कीर्तन ठेवायची काय मजा म्हणून नाही, अन्नदान घालायचं टाइमपास म्हणून नाही, पैसे जास्त झाले म्हणून नाही. मग तुका म्हणे फार
थोडा तरी परोपकार. आपलं जीवन नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा. नेदा तरी हे हो नका देऊ अन्न, नेदा तरी हे हो नका देऊ अन्न. भुकाचे जीवन तरी पाजा, पाणी तरी द्या, अन्न तरी द्या, जेवण तरी द्या. आपल्या दारात आलेल्या काहीतरी दिलं पाहिजे. त्याचं कारण माणसाचा जन्म देण्यासाठी आहे. ज्यांनी दिलं त्यांचं वाढतं, ज्यांनी सांभाळून ठेवलं त्याचं विष बनतं. सोपंच आहे ते. ज्यांनी दिलंय त्यांचं वाढलंय, ज्यांनी सांभाळून ठेवलं त्याचं विष बनलंय. काही लोकांनी पखवाज जसं जयहरी महाराजांना शिकवला, आम्हाला शिकवला, ते मोठे होत गेले. नारायणगिरी महाराजांनी सगळ्या समाजाला शिकवलं, एवढे मोठे विद्यार्थी तयार केले. कोणत्याही संस्थांवर नारायणगिरी बाबांचा शिष्य आहे. मग का? त्यांनी त्यांच्या जवळचं दिलं. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाची, कीर्ती मुख त्याची नारायण. परिणाम जगभरात कीर्ती झाली. सरला बेटासारखा सप्ताह देशात नाही ना महाराज. का नाही? त्यांनी दिलं म्हणून नाही. आधी दिलं त्यांनी. जे माणसं देत असतात त्यांचं नाव होत असतं बरं. भगत सिंहानं दिलं तरुणांनो, म्हणून त्यांचा ग्रामपंचायत मध्ये फोटो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य दिलं, चौका चौकात फोटो आहेत. अहिल्याबाई होळकरांनी स्वराज्य दिलं, चौका चौकात फोटो आहेत, पुतळे आहेत. ज्यांनी दिलंय त्यांचे फोटो लागलेले आहेत. काही लोकांनी पखवाज रेकॉर्डिंग करू दिला नाही, काही लोकांनी चाली शिकवल्या नाही, आपल्या जवळचं दुसऱ्याला दिलं नाही. मेले महाराज ते लोक, मातीला सुद्धा गेले नाही. देत असतो. घातला दुकान देती आलिया सीता, संत उदार उदार भरले अनंत भांडार. माग त्यासी पुरे, 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 माग त्यासी पुरे. गोड शब्द म्हणून देत चला. तुमच्या जवळचा वेळ देवाला देत चला, कीर्तनाला देत चला, पंक्तीला देत चला. तुम्ही दिलं की वाढ. लोकांचा गैरसमज हात दिल्यानं कमी होत नसतं. देणारा श्रीमंत असतो, घेणारा भिकारी असतो. देणारा श्रीमंत असतो, घेणारा कीर्तन केसरी जरी असला तरी भिकारीच असतो. कोणी असतो, इंटरनॅशनल असू द्या नाही तर अजून कोणी असू द्या. जो मागतो तो भिकारी आहे, जो देतो तो श्रीमंत आहे. कायम ध्यानात ठेवायचा आहे. देणाऱ्याचा हात वर आहे. तुम्ही असं कधी पाहिलं? देणाऱ्याचा हात खाली आहे, घेणाऱ्याचा हात खाली. घेणाऱ्याचा हात खाली आहे, देणाऱ्याचा वर आहे. देणारा श्रीमंत आहे, कायम देत चला. का? माणसाचा जन्म देण्यासाठी. माणसं देतात ना, कोण म्हणतं देत नाही? सप्ते का चालले? माणसं देतात. हो, वर्गणी का चालली? माणसं देतात. हो, नारायणगिरी बाबांचा सरला भेटत सप्ताह रामगिरी बाबा चालू का चाललाय? हो, माणसं देतात. एवढे लाखो लोकांना जेवण माणसं देतात, पंक्ती घालतात. कोण म्हणतं देत नाही? देतात, पण सदैव नाही. एक वर्ष देतात, दुसऱ्या वर्षी नको म्हणतात, तिसऱ्या वर्षी देतात, चौथ्या वर्षी नको म्हणतात. म्हणजे आपलं कसं आहे? सदैव उपकार नाही. हे जे उपकार सांगतो मी सगळे हे निरंतर नाहीये. म्हणजे गंगा उपकार देते, दुष्काळ पडला, पाऊस पडला नाही मग ती तुम्हाला उपकार करू शकत नाही. गाय दूध देते, मग ती आटली की तुम्हाला उपकार करू शकत नाही. सूर्य उपकार करतो, पण तो दिवसा करतो, रात्री करत नाही. माणसं उपकार करतात, जेव्हा जवळ तेव्हा करतात, जवळचं संपलं की करू शकत नाही. म्हणजे सगळे उपकार निरंतर नाहीत. मग निरंतर उपकार कोण करतं? मज निरंतर टाळ टाळ मत
गोड शब्दच बघा, आतापर्यंत निरंतर शब्द कुणालाच नाही. सूर्याला नाही का, गाईला नाही का, गंगेला नाही का, झाडाला नाही का, माणसाला नाही का, सूर्याला. जेवढे सांगितले उपकार ते निरंतर करू शकत नाहीत, करतात. त्यांच्या एवढे कुणाचेच उपकार नाहीत, बरोबर आहे. मज निरंतर जागविती, जगात निरंतर उपकार फक्त संत. दुपारी ज्ञानेश्वरी वाचा तरी उपकारच, झोपताना वाचा तरी उपकारच, बालपणात वाचा तरी उपकारच. हो, त्या आळंदीला एका माऊलीनं बाळ गर्भामध्ये असताना पहिल्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत ज्ञानेश्वरीचे 108 पारायण केले. उपकार आहे का? उपकार. 108 वेळा आजानुक्षाच्या मंदिरामध्ये माऊलीच्या फक्त ज्ञानेश्वरीची 108 पारायण बाळ गर्भामध्ये आहे तोपर्यंत केली. ऐका, ते बाळ जन्माला आलं बाबा. बाळ जन्माला आल्यावर 6 वर्षाचं झालं, पहिलीला शाळेत जायला लागलं आणि 2री 3रीला गेलं तर त्या पोराच्या ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे महाराज. 3रीचं पोरग, 4थीचं पोरग, 8 वर्षाचं पोरग, त्याला माऊली संस्थांनं पुरस्कार देऊन सन्मानित केलं त्याच्या आईला आणि त्याला. का? त्याचं कारण तुम्ही कधीही वाचा, उपकारच करता. झोपताना वाचा, गाताना वाचा, काय तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल. माणसं मोबाईल पाहतील बघा, स्टेटस पाहतील, रील्स पाहतील, पण माऊली ज्ञानेश्वरी नाही वाचणार महाराज. तुमचं जाऊ दे, आम्हीच मोबाईल घेऊन बसतो, आम्हीच ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नाही आम्ही. त्याचं कारण का? आपल्याला हे साधना आली ना. पूर्वी माणसं घराच्या बाहेर पडताना एखादा अध्याय वाचायची, 20-15 अध्याय वाचायची, 12 अध्याय वाचायची. माझ्या बापानं, माझ्या आजोबानं कधी ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय घराच्या बाहेर पाऊल टाकलं नाही. पुन्हा सांगतो तुम्हाला, तुम्ही कधी वाचा. ज्ञान होया ज्ञानस ऐसावर त्या टिकेसी, ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा, भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी. खूप प्रमाण पाठ आहे तुमच्या. मला सांगायचं काय, निरंतर उपकार संत करतात महाराज, कळलं आम्हाला. आणि बाकीचे उपकार त्यांच्या यादीत बसत नाही. मग आता हे संत नेमके कोणत्या उपकारासारखे उपकार करतात असा प्रश्न निर्माण झाला. संत नेमके कसे असतात, आम्हाला कसे समजतील? मग तुकाराम महाराज म्हटले, गड्या हे बाकीचे उपकार तर बसूच शकत नाहीत त्यांच्यामध्ये. सूर्य नाही, गाय नाही, गंगा नाही, झाडं नाही, माणसं नाही, पण एक उपकार मात्र संतांसारखा आहे, तो या जगात आईचा उपकार आहे. आणि म्हणून संत कसे आहेत, ते आईसारखे आहेत. कसे आहे आई? अभंगाचं पहिलंच पुराचे हिता, हे
मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, मराठवाड्याचं लेकरू जन्माला येताना स्वरात रडत. त्याचं कारण का? वैजापूर, श्रीरामपूर, समजा ते पलीकडे आलं नगर, पण आपल्या गंगेच्या अलीकडची जी गावं आहेत बरं का, किंवा इकडं पलीकडं तुम्ही पुढे गेले, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हे असं नगरच्या अलीकडचा जो पट्टा आहे सगळा आपला, हा जो मराठवाड्याचा प्रांत आहे, त्याला सरला बेटाला महंत गंगागिरीजी महाराजांचे शिष्य नारायणगिरीजी महाराज, तिकडं खाली आमच्याकडे व्यंकट स्वामी महाराज गुरुनाम गुरु, तिकडं खाली भगवान बाबा नगद नारायण महाराज असे संत जन्माला आले. त्यामुळं आपल्याकडं गडाची फाडाची परंपरा आहे. आपोआपच गायक वादक तयार. फार सुंदर महाराज म्हणायचे, मराठवाड्यातलं लेकरू जन्माला येताना स्वरात रडत येत होते. अगदी गोड अगदी चाल बरं का. लेकुराचे हित जाणे किंवा वाही, वाहे शब्द आला तो जाणे, अर्थ एकच आहे. आईचा उपकार सांगितला. आतापर्यंतचे उपकार सांगताना बसत नाही. कोणता उपकार बसतो म्हटलं? आईचा बसतो. कशी आहे आई? लेकुराचे हित, लेकराचं हित करणारी, लेकरासाठी जगणारी, मातीची चित्ती, अवघी बाळकाची व्याप्ती, देह विसरे आपुला, जवळी घेता शिन गेला. किती प्रेम करते आई, कोणी करू शकत नाही. व्यवहारामध्ये तिच्यासारखं प्रेम लेकरावर कुणाचंच नसतं. मागाशी आपल्यातली एक आई आपल्या बाळाला घेऊन कीर्तनाला आहे. माझं लक्ष होतं बारीक, आणि ती माय, तिनं जेवण नसन केलं बघा, पण तिच्या जवळची चपाती बारीक मोडून आपल्या लेकराला खाऊ घालून. लेकरू बारीक आहे, कीर्तनात आली ती, पण तिचं चित्त फक्त लेकरा जवळ आहे. माझं बाळ जेवलं पाहिजे, माझं बाळ सुखी असलं पाहिजे. मला सांगायचं काय? एवढंच. लेकुराचे ही, दुसरं कोणी नाही जगामध्ये, फक्त आई आहे. सांगू द्या मला, एक बाळू नावाचा पोरगा रोज शाळेमध्ये जायचा, आणि शाळेतून घरी आला की आईला विचारायचं, आई हे आई कळेल माझ्याकडे बरं, हे आई मला वर्गातल्या मुलांनी चिडवलं म्हणायचं. आई म्हटली काय चिडवलं? काही नाही म्हटलं. आई वर्गातली मुलं म्हटली आंधळीचा मुलगा आला, आंधळीचा मुलगा आला. अरे म्हटली मग त्याच्यात काय वाईट वाटून घ्यायचं? मला एक डोळा नाही ना, म्हणून तुला आंधळीचा मुलगा म्हणतात. एक डोळा नाही ना मला, एका डोळ्यानं मी डुचकी आहे ना, त्यामुळे तुला आंधळीचा मुलगा म्हणतात. पोरगा म्हटलं आई पण तुला एक डोळा का नाही? आई तुला एका डोळ्यानं आंधळी का झाली? आता याला पुढे उत्तर असतं का? आई म्हणायची आता काय करतो बाळा? नाही त्याला, पण आई तू अशी डुचकी दिसल्यामुळं माझा अपमान होतो. आई आपली समजून सांगायची, बायाला काढून द्यायची शाळेनं. 5वी पास झाला, 6वी पास झाला, 7वी पास झाला, 8वी पास झाला, 9वी पास झाला, 10वीला तर महाराष्ट्र राज्यातून पहिला नंबर आला. त्याचा गरीबाची पोरं शिकतात, श्रीमंताचीच लेकरं शिकत नाही. गरीबाच्या पोराला जाण असते, त्याला गरिबीची जाण असते, त्याला आईच्या बापाच्या कष्टाची जाण असते. एक वाक्य माझं ध्यानातच ठेवा, ज्या पोराला आई वडिलांची श्रीमंती माहिती नाही तेच पोरं शिकतात. आई वडील एवढं कमवतात म्हटल्यावर ना मग तर ते हातच लागत नाही, पुस्तकाला नाही, पेनाला नाही. मला आमच्या वडिलांनी संस्थेत टाकलं जोग महाराजांच्या. ज्यावेळेला मी शिकायला गेलो आळंदी, पेन आणि वहीच भेटत नाही. आमचे महाराज म्हटले तू जर पहिला नंबर आणला ना तर तुला 4 वह्या आणि 4 पेन देतो. इतका अभ्यास केला, पहिला नंबर आणला, तेव्हा महाराज वही द्यायची, पेन द्यायची. आता पेन म्हणूस तर तुम्ही 1 डझन पेन आणायला, वही म्हणूस तरच परीक्षेच्या आधीच वह्या आहे. त्याचं कारण त्याला किंमत नाही राहायची. तुम्ही कायम ध्यानात ठेवायला, लक्षात ठेवा बरं. मायबापाने घरी घेऊन जा. एका आईसाठी आला, पवित्र अशी सुमनबाई आहे, या परिवाराला घडवणारी आहे. तिचे नातवं, तिचे मुलं, तिच्या मुली, एवढा चांगला कार्यक्रम ठेवलाय, एवढा खर्च केलाय, स्वागत केलंय, गायक वादक कीर्तनकार सगळं असं 1 महिन्यापासून तयारी तेथी मंडळी. एवढा चांगला कार्यक्रम आहे तर घरी शिकून जा. 1 वर्षभर कीर्तन ध्यानात राहील, माझा प्रवास सुखाचा होईल. आई कळेल तुम्हाला. आई महाराज तुम्ही म्हणाल काय ते महाराज कीर्तन सांगून गेले आम्हाला, आई शिकून गेले, माझ्याकडे बघा. आणि तो बाळा रोज आईला म्हणायचा, आई मी आंधळी, तू आंधळी का? मला आंधळी सांग. आई तू डुचकी का दिसते? आई सांग ना तुला 1 डोळा का नाही? आई आपली समजून काढायची. 10वीला महाराष्ट्र राज्यातून पहिला नंबर आला, तालुक्यात त्याचं नाव झालं, आणि सगळ्या गावाला माहिती पडलं त्या आंधळ्या आईच्या पोरांना नंबर आणला, आंधळ्या आईच्या पोरांना नंबर आणला, नंबर आला. सगळ्या गावाला माहिती झालं, आणि गावात बातमी पसरली की बाळूचा संध्याकाळी सन्मान. तो सन्मान गावातल्या सरपंचांनी मुख्याध्यापकांनी ठेवलाय. मोठं व्यासपीठ लावलंय, बाळूला खुर्ची देणार आहेत, त्याच्यावर बाळूला बसवणार आहेत.
गळ्यामध्ये शाल घालणारे, सन्मान चिन्ह देणारे, ढोल ताशे लावणारे, माझ्या पोराची मिरवणूक निघणारे. इतका आनंद झाला आईला. मगाशीचा रागवाज थोडा आवाज. इतका आनंद झाला आईला. माझा बाळानं माझं नाव केलं. आई अशीच असते ना. मी आईला काही म्हणा, किती त्रास द्या, काही करा, आई ती आई असते ना. खूप आनंद झाला. पुन्हा कोणतरी 10 रुपये, पुन्हा कोणतरी 20 रुपये घेतले. गुलाबाची फुलं आणली गावात जाऊन आणि लेकराच्या स्वागतासाठी त्यानं हार बनवायला सुरुवात केली. माझ्या बाळाचा सन्मान करायचा. माझ्या बाळानं माझं नाव केलं, कष्ट केले, अभ्यास केला, नंबर आला त्याचा गावात. मस्त हार बनवायचा. 4-5च्या दरम्यान बाळ्या घरी आला. आई, हे आई, तुला काही माहिती आहे का? काय? गावात माझा सत्कार आहे. आई, मला शाल घालणार आहेत, सन्मान चिन्ह देणार आहेत, माझ्या गळ्यात हार पडणार आहेत. माहिती ना बाळांना. खूप चांगलं केलं बाळा. खूप शुभेच्छा तुला. खूप धन्यवाद रे राजा. माझ्या आंधळ्या आईचं नाव केलंस. पण आई, मी तुला सांगायला आलो म्हणे, तेवढं तू माझ्या सत्काराला यायचं नाही. आई, तू माझ्या सत्काराला यायचं नाही. तू जर आली नाही, ती व्यक्ती आंधळी आली म्हणते, डुसकी आली म्हणते, तुझ्यामुळं माझा अपमान होईल. तेवढं तू येऊ नको. आईच्या हातातला हार खाली पडला. माई रडायला लागली. बाळ्या, एका डोळ्यानं मला तुझा आनंद पाहू दे. हे बाळ्या, आईच्या जीवनात दुसरं काही नसतं रे. आईला तिचं लेकरू सुखावलं की आनंद होत असतो. हे बाळ्या, मी फार कष्टानं तुला घडवलं, मला तुझा सत्कार पाहू दे. नाही आई, तू यायचं नाही. आई, तू जर आली ना, तुला कधी बोलणार नाही. आई, तुझ्यामुळं माझा अपमान होईल. ती आंधळी आली म्हणतील, डुचकी आली म्हणतील, आई तू यायचं नाही. तू जर आली तर लक्षात ठेवा असं म्हणून बाळ्या निघून गेला. संध्याकाळी ढोल ताशे वाजायला लागले, नगारे वाजायला लागले, तोफांचे फटाक्याचे आवाज यायला लागले. आईचं अंतकरण राहायला लागलं. मला जाता येत नाही माझ्या बाळ्याला पाहिला. स्वात्कार सुरू झाला. कुणी गळ्यामध्ये हार घालायचं, कुणी शाल घालायचं, कुणी बाळूचं माईकवर कौतुक करायचं. आईला दम नाही निघाला. तिलाच आई म्हणतात ना. तुम्ही कितीही सांगा, त्याला दम नाही निघणार. ती माय शाळेच्या रस्त्यानं निघाली. लांबून एका अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये शाल डोक्यावर घेऊन लांबून आपल्या लेकराला पाहायला लागली. आनंदाचे अश्रू डोळ्यामध्ये तरळले. तेवढ्यामध्ये एका शिक्षकाची नजर गेली त्या आईवर. मास्तराने आवाज दिला, माय, एवढ्या लांबून काय पाहता, जवळ येऊन बघा, तुमचाच बाळ आहे. जे घडायला नको होतं ते घडलं. मास्तरांनी पाहिल्यामुळं व्यासपीठावर जावं लागलं. आईच्या पण गळ्यात हार घातला. सामाजिक दृष्टीनं खूप चांगलं झालं चंद्रकांत बाबा. बाळ्याला आईचा खूप राग आला. सांगितलं होतं मी आईला यायचं नाही, सांगितलं होतं मी आईला यायचं नाही, सांगितलं होतं तरी माझी आई आली. माझा अपमान केला म्हणून बाळ्या निघून गेला. तालुका सोडला, जिल्हा सोडला, राज्य सोडलं. 1 महिना गेला, 2 महिने गेले, 6 महिने गेले, 1 वर्ष गेलं. बाळ्या काही परत आला नाही. म्हातारी बिचारी काठी टेकत काठी टेकत काठी टेकत गावातल्या पोस्टमनच्या दारात जायची. साहेब, माझ्या बाळ्याचं काही पत्र आलंय का? माझ्या बाळ्याचा काही निरोप आलाय का? माझा बाळ्या येईल का? पोस्टमन आपली सवय झाली होती. आंधळीचा आईचा मुलगा येत नाही, तो बिचारा आपला सांगून निघून जायचा. आता जवळजवळ 2 वर्ष गेली. रोज डोळे पाहून करायचे, आज येईल माझं बाळ्या, उद्या येईल माझं बाळ्या. बाळ्या काही येत नव्हतं. अशीच मुलं सध्या नाही येत नाही. मी 8 दिवसापूर्वी नगर जिल्ह्यामध्ये बाळवणी नावाच्या गावाला कीर्तन केलं. एक आईच्या वर्षश्राद्धाचं कीर्तन होतं. आपुल्या हिता जो असे जागता अभंग घेतला होता. आई बोलत होतो, आई सांगत होतो, संतांची आई बोलत होतो, ज्ञानोबाराय सांगत होतो. आणि कीर्तन झाल्यावर एक लाल फेट्याचा म्हातारा माईकवर बोलायला उभा राहिला. लाल फेट्याचा म्हातारा म्हटला, अक्रूर महाराज, साखरे महाराज, काय तुमचा आवाज आहे, काय तुमचे शब्द आहेत, आम्हाला रडू येतो तुमच्या बोलण्यानं. काय तुम्ही कीर्तन करता, पण महाराज ज्या आईचं तुम्ही श्राद्ध करताय त्या आईचा एक मुलगा डॉक्टर आहे, अमेरिकेला आहे, मी त्याचा बाप आहे, गेलेली पत्नी माझी आहे. माझा पोरगा वर्ष श्राद्धाला आला नाही, मातीला आला नाही, गंगा पूजनाला आला नाही. सगळ्यांच्या डोळ्यात आसूच्या धारा लागल्या. फार वाईट वाटत होतं. कीर्तन तर भारी केलं,
पण जाईचं श्राद्ध आहे, तिचा पोरगा जर मातीलाही येत नसेल, गंगा पूजनाला येत नसेल, तर काय पैसे कमवून फायदा आहे, काय श्रीमंत होऊन फायदा आहे. मुलं जर मायबापाला बोलत नसतील, सगळ्यांना विनंती बघा, हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया है, लाख नहीं ये खाक है सो, इस राज को तू मत भूलना. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. आई वाट पाहत होती. आता बोलता बोलता 3 वर्ष निघून गेली, बोलता बोलता 5 वर्ष निघून गेली. बाळा हुशार होता, बुद्धिमान होता, मोठा साहेब झाला, मोठ्या नोकरीला लागला, राज्यातून परराज्यात गेला, परराज्यातून परदेशात गेला. 10 वर्ष निघून गेले. बाळा मोठा साहेब होता, पण आईला मात्र विसरून गेला होता. आई मात्र रोज काठी टेकत गावातल्या पोस्टमनला विचारत होती, साहेब माझ्या बाळाचं काही पत्र आले का. आता 10 वर्ष निघून गेले होते. म्हातारी आता जीर्ण झाली, थकली, वाट पाहून पाहून दमून गेली, श्वासोश्वास कमी पडला आणि आंधळी माय मरून गेली. गावातल्या काही लोकांनी तिची माती केली, सगळे विधी केले, बाळा काही आला नाही. आता माय मरून जाऊन 20 वर्ष निघून गेली. गावाचा तालुका झाला, तालुक्याचं शहर झालं, बाळा विसरून गेला होता. काहीतरी कामाच्या निमित्तानं परदेशात असणारा साहेब झालेला बाळा व त्याच्या म्हातारपणामध्ये काहीतरी काम निघालं म्हणून त्या कामाच्या निमित्तानं महाराष्ट्रात आलं. त्याच्या तहसीलला काम होतं, ते तहसील आता गाव होतं, ते त्याचं गाव, ती शाळा, ते घर, ते व्यासपीठ दिसलं. जुन्या घराच्या दरवाजापर्यंत गवत आलेलं होतं. आई तर नाही याची कल्पना होती, गावात कोणी ओळखत नव्हतं. माझ्याकडे बघा, रस्ता करत गवत बाजूला करत त्या घरामध्ये गेला. घरामध्ये सगळीकडे जाळ्या झालेल्या होत्या, जाळ्या बाजूला करत होता. आईची बापाची काही आठवण मिळते का पाहत होता. भिंतीवर त्याच्या बापाचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो लावलेला होता. तो फोटो जाळ्यातून बाजूला केला. त्या फोटोच्या शेजारी एका फळीवर गोल आकारामध्ये एक पांढरी चिठ्ठी पडलेली होती. पांढरी चिठ्ठी हातामध्ये घेतली. सगळ्यांनी ऐका ऐका ऐका, सगळ्या गावानं नागमठानं एवढी माझी कथा घरी घेऊन जा. अभंगाचं पहिलं चरण कळल, आईचं प्रेम किती असतं लेकरावर ते कळल. 1 वर्षभर अक्रूर महाराज साखरे ध्यानात राहील. ऐका. आणि ती चिठ्ठी लिहायली, वाचायला सुरुवात केली. त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं, चिरंजीव बाळू, मी तुझी आंधळी माय. अरे, माझ्या आईला लिहिता येत होतं, त्या दिवशी कळालं. पुढे लिहिलं होतं, बाळ्या मी तुझी आंधळी माय, तू माझ्यावरती नाराज होऊन निघून गेला, मी तुझ्या सत्काराला यायला नको होतं. खूप मोठा पस्तावा मला आला, माझं चुकलं राजा, मी खरंच यायला नको होतं. मी तुझी खूप वाट पाहिली, पण तू माझ्यावरती नाराज निघून गेला. मी तुझ्यावर नाराज नाही रे, माझंच चुकले बाळ्या, माफ कर मला. आणि एक गोष्टीचं उत्तर तुला द्यायचं होतं, त्याच्यामुळं वाट पाहत होते. काय सांगायचं होतं आईला? पुढं लिहिलं होतं, बाळ्या खरंच तुम्हाला 7वी पास झाल्यापासून तुझा पहिला नंबर येईपर्यंत रोज एक प्रश्न विचारायचा, आई तुला एक डोळा का नाही, तू आंधळी का दिसते, आई तू डुचकी का दिसते. मी तुला कधी सांगितलं नाही. ईश्वरानं मला 2ही डोळे दिले होते. ऐक ना बाळ्या, तुझ्या बापाशी माझं लग्न झालं तेव्हा सुद्धा मला 2 डोळे होते. मी खरंच आंधळी नव्हते. 2ही डोळ्यानं मला दिसत होतं. बाळ्या, तुझ्या बापाशी लग्न झालं, माझ्या पोटामध्ये तुझा अंश होता. हार्ट अटॅकनं तुझा बाप मरून गेला, माझ्या पोटामध्ये तुझा अंश ठेवून गेला. मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. बाळा, डॉक्टरांनी मला आनंदाने येऊन सांगितलं, आई आई तुम्हाला गोंडस बाळ जन्माला आलंय, राजसुकुमार आहे, गोरापान पोरगा आहे, फार छान मुलगा आहे. मला आनंद झाला, अंगावरचे रोमांच उभे राहिले, माझ्या जगण्याचा आधार आला, काठीचा आधार आला, मी आनंदाने उभी राहिले, माझं मन डोलायमान झालं. डॉक्टरांनी मला सांगितलं, आई पोरगा फार गोंडस आहे, गोरापान आहे, पण तुमच्या बाळाला ईश्वरानं 1 डोळा दिला नाही. म्हटलं डॉक्टर असा आघात करू नका, माझ्या बाळानं 2 डोळ्यानं जग पाहिलं पाहिजे. डॉक्टरांनी मला एक सल्ला दिला, एक काम करावं लागेल. म्हटले या समयाला तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन करावं लागेल. तुमचा डोळा काढून जर तुमच्या बाळाला बसवला तर तुमचा बाळा 2 डोळ्यानं जग पाहिल. मी होकार दिला. बाळा, माझा 1 डोळा काढण्यात आला, तो डोळा तुला बसवला. तेव्हापासून जग मला आंधळी म्हणायला लागली, लोक मला डुचकी म्हणायला लागली. आता बाळा रडत होता.
कळालं होतं ज्या डोळ्यानं अभ्यास केला तो डोळा माझा नाही, तो डोळा माझ्या आईचा आहे. ज्या डोळ्यानं मी जग फिरलो तो डोळा माझा नाही, माझ्या आईचा आहे. अरे माझ्याकडून चुकलं गड्या, माझ्याकडून चुकलं गड्या. मी नाराज होऊन गेलो, आईला बोललो नाही, आईला पाहिलं नाही. रडून रडून चिठ्ठी भिजून गेली होती. माफी मागायला मात्र आई राहिली नव्हती. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, तुमचा डोळा खराब झाला, डोळा देणारी आई आहे. किडनी खराब झाली, किडनी देणारी आई आहे. तुमच्या शरीरातला कोणताही पार्ट खराब होऊ द्या, आई तुम्हाला दान देते. माझं लेकरू जगलं पाहिजे म्हणते. म्हणून तुकोबाराय म्हणतात, लेकुराचे डोळा खराब झाला, डोळा देणारी आई आहे. आपला जसा वैजापूर तालुका आहे, संभाजीनगर जिल्हा आहे, तसा खाली आमच्या बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई तालुका आहे. त्या अंबाजोगाई तालुक्याला एक डॉक्टर तात्याराव लहाने राहिले. त्या तात्याराव लहानेंचं चरित्र वाचा. त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं. ते तात्याराव लहाने नेत्रतज्ञ होते जे जे हॉस्पिटलला मुंबईला. 1 लाख लोकांची डोळ्याचे ऑपरेशन फ्री केले त्यांनी. फ्री, रुपये घेतले. किती? 1 लाख लोकांची फ्री ऑपरेशन केलं. राज्य सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं. ऐका, त्यांची मुलाखत ऐका. ते सांगतात, मी 6वीला शाळेत असताना माझ्या 2ही किडन्या खराब झाल्या होत्या. कितवीला? 6वीला शाळेत असताना 2ही किडन्या खराब झाल्या होत्या मायबाप. आणि डॉक्टरांनी सांगितलं, हा तात्याराव फार तर फार 1 महिना जगेल. माझ्या आईनं डॉक्टरांना विचारलं की माझा तात्या कशानं जगल? काही नाही म्हटलं, किडनी बसवली. आणि त्यांना मिळती जुळती किडनी मिळेना, त्यांच्या आईची किडनी त्यांना बसवली गेली. आईनं किडनी दिली त्यांना. आणि आईची किडनी दिल्यावर आतापर्यंत 25 वर्ष झाले ते डॉक्टर सलामत आहे, काहीच झालं नाही त्यांना अजून. जसेच्या तसे आहेत. 1 लाख लोकांच्या डोळ्याचे फ्री ऑपरेशन केले. ऐका, आता 2 महिन्यापूर्वी त्यांच्या मातोश्री स्वर्गवासी झाल्या. आम्ही सगळेजण त्यांच्या 13व्याला गेलो. सगळे बोलत होतो माईकवर, कोणी काय मत मांडत होतं. सगळ्यात शेवटी माईक माझ्याकडे आला महाराज. आणि मी माईकवर म्हटलं, तात्याराव, तुमची आई जरी आज गेली असेल, तुम्ही माती करून आले असाल, तरी मला वाटत नाही तुमची आई गेली म्हणून. सगळे माझ्याकडे आवाक बघायला लागले. महाराज असं कसं काय बोलतात नाही? मी त्याचं उत्तर दिलं की जोपर्यंत तुमच्या शरीरात त्या आईची किडनी आहे तोपर्यंत तुमची आई अजून गेली नाही. सांगायचं काय, तुमची किडनी खराब झाली तर किडनी देणारी आई आहे. डोळा खराब झाला, डोळा देणारी आई आहे. 2015 साली मी चिपळूणला कीर्तनाला गेलो होतो. चिपळूण खाली साताऱ्यामध्ये
कोकणामध्ये. आणि त्या चिपळून कीर्तन करून येत होतं, मोठा सप्ताह ठेवला होता. आणि कीर्तन करून येताना सातारा उमरतच्या हायवेला एक ट्रॅक्टर आमच्या गाडीला आडवा आला. XV गाडी होती, ती गाडी त्याच्यावर जाऊन आदळली. ड्रायव्हरची झोप लागली थोडीशी, आदळलो आम्ही त्याच्यावर. गाडीने 2-3 पालट्या मारल्या, आम्हाला काही झालं नाही, पण आमचा हात पूर्ण डॅमेज झाला. त्याला 60-65 टाके पडले, हाड पूर्ण तुटलं, त्याचा चुरा झाला. आणि ते हाड नवीन बसवलं. पण ते काय झालं, ते ज्यावेळेला हाड तुटलं त्याच्यामध्ये काही माझ्या शिरा दाबल्या होत्या. डॉक्टरांना वाटलं महाराज तरुण आहेत, होईल बरोबर, म्हणून त्यांनी नुसतं हाडच बसवलं, शिरा तशाचे तसेच ठेवले. परिणाम काय झाला, माझा हात चालू झाला पण हाताची स्पंदनं गेली, त्याला चेतना राहिली नाही. ते असं हात खालीवर व्हायना, या हातानं वर आणावं लागायचं, या हातानं खाली न्यावं लागायचं, असाच जायचं. फेटा बांधता येईना, नेहरू घालता येईना, धोतर नेसता येईना, अवघडच झालं. 3 महिने गेले. आमचा लहाना बंधू मला फेटा बांधायचा, तो गाडीत बसलेला. आम्ही दोघंच भाऊ आहेत, मी मोठा आहे तो लहान आहे. आम्ही दोघंच भाऊ राम लक्ष्मणासारखे आहोत बघा. दोघा भावांना आम्ही शपथ घेतलेली, माऊलीच्या समाधीवर मरेपर्यंत कधी वेगळं राहायचं. शपथच घेतलेली. ज्या दिवशी वेगळं राहायचं त्या दिवशी कीर्तन कथा करायची. काला मग जमत नाही ना, तुम्हाला एवढं कसं काय जमतं तुमचं, त्याची बायको माझी बायको बहिणी बहिणी म्हणून बरं. नाही तर ती बी अवघडच आहे सध्या, आता कठीण आहे. पण ते महाराज एक सांगतो, शिकलं पाहिजे आपण. आईचं आयुष्य वाढून मिळतं. माझं भाऊ एकत्रित असले ना, आईचं आयुष्य वाढतं. भाऊ एकत्रित असले, माय बापा आनंदित असतात, घर संसार आनंदित होतो. महाराज दुःख होत नाही तुमच्या वाट्यात, माझा अनुभव येतो. मी काय सांगतो तुम्हाला, माझ्या भावानं मला फेटा बांधला, 2-3 महिने गळ्यात हात कीर्तन केली, पण ते डॉक्टर म्हणायचे होईल बराबर, होईल बराबर. 6 महिने निघून गेले, हात काही वर यायना भाऊ, जय हरी महाराज, हात काही वर यायना. त्याच्यात लोक माझ्या जखमीवर मीठ चोळायचे. बाबा लोकांना काय गेलं म्हणायचे वायाला, लय भारी फेटा बांधतात, लय भारी कपडे घालतात, पण आता काय करणार, गेला हात वायाला, आता कसा फेटा बांधतात, आता कसं काय. लोक चिडायला लय भारी असतात, जखमीवर मीठ चोळायचे. मला एक दिवस लय त्रास झाला आणि खालच्या आमच्या घरात मी रडायला लागलो. माझ्या डोळ्याला आसरू आले ना, एवढा भक्कम माणूस मी पण रडायला, आपला हात गेला गड्या आता कामातून, आपण अपंगच झालो आता, असं म्हणून रडायला लागलो. आमची आई, अक्का म्हणतो आम्ही तिला, आमची अक्का अशी जवळ आली. ऐका, माझ्या डोक्यानं हात फिरवला आणि आमची आई मला म्हटली, ए बाळा रडू नको, म्हटली तुझ्या डॉक्टरांना विचार, माझ्या हाताची शीर काढून तुझ्या हाताला बसवता येईल का, आणि तुझा हात पहिल्यासारखा चालू जर झाला, माझ्या हाताची शीर मी तुला देऊन टाकते, तुझा हात चालू झाला पाहिजे. त्या दिवशी मला कळालं, या जगात आईसारखं कोण नाही. ध्यानातच ठेवायचं, लेकोराचे हित जाणे माऊलीचे चित्त, मासे बडकर कोई नहीं, मास बडकर कोई नहीं, मास बडकर, मास बडकर, जय हो. सबसे बड़ी है
आईसारखं कोणी नाही. हो तुमच्या हिताचा विचार करते. 12:15 वाजले महाराज. कळलं आम्हाला आई कशी आहे. खूप कथा सांगितल्या. बाळूची काय, तात्यारावांची काय, तुमची काय. आमची पण आई अशीच आहे. जैशी तैशी मायवरी. आम्हाला पण आई आहे. आमची पण आई एवढंच प्रेम करते महाराज. कळलं लेकुराचे हित जाणे किंवा वाही माऊलीचे चित्त. आता आहे जशी आई आहे ना असेच संत आहेत महाराज. काही बदल काहीच बदल नाही. आपकारी असू द्या, त्याला जाण असू द्या नसू द्या, त्रास देऊ द्या, तरी संत उपकारच करतात. जशी आई तसे संत. उदाहरण सांगतो. स्वतःच्या पोटात भूक लागली. ज्ञानोबाराय गावात मधुकरीला जात नाही. सोपान काकाला भूक लागली. ज्ञानेश्वर महाराज आळंदीतल्या लोकांना मधुकरी मागत. निवृत्तीनाथ दादांना भूक लागली अजिबात नाही. पण मुक्ताबाईला भूक लागली की काखेमध्ये झोळी घ्यायची. आताचा जो घाटाचा रस्ता आहे ना आळंदीचा, त्या आळंदीतल्या ताई मावशीला विनंती करायची, ताई एक भाकरीचं कोरांना द्या. मला नकोय, माझ्या दादाला नकोय, माझ्या काकाला नकोय, माझ्या मुक्ताला भूक लागली. लहान आहे हो माझी मुक्ता. चेहरा सुकला होतीचा. द्याल का. एका मावशीला दया आहे. आणि त्या माऊलीच्या झोळीमध्ये पीठ पडलं. एकाच भाकरीचं कोरांना माऊली घेऊन निघाले. असं वाटलं माऊलीला नका माझं पोट भरेना, नका माझ्या दादाचं भरेना, नका माझ्या काकाचं. मी अजून 2 दिवस उपवाशी राहू, पण माझ्या मुक्ताचं पोट भरेल. पण धावतच माऊली निघाले. तर त्या घाटाच्या रस्त्यावर तो विसोबा काका आडवा आला. हे ज्ञान कशाला आलतास रे गावात. काका माझ्यासाठी नव्हतं आलो काका. मग माझ्या दादासाठी नाही, काकासाठी नाही, पण माझी मुक्ता खूप लहान आहे. त्या पोटामध्ये भूक लागली काका. संन्याशाची जरी पोर असतो आम्ही तरी भूक लागते ना काका. तुम्ही सांगितलं गावात यायचं नाही, पण मुक्तासाठी एवढी भाकरी चालवली, पीठ चालवली. असं म्हणल्यावर एखाद्या दगडाला दया येईल हो दगडा. पण काय दुष्ट बुद्धी काकाची. माऊलीच्या काखीतली जोडी हिसकावून घ्यायचा काका. त्या जोडीमधलं पीठ मातीमध्ये टाकून द्यायचं. ऐका रे नागमठाण पायानं मातीतल्या पायाला पडलेल्या पिठाला माती मिक्स करायचं. आई वाईट बुद्धी, किती शुद्र बुद्धी. महाराज घरी यायचा. तुम्ही सर्वस्व पानाला लावून आम्हाला जेवण बनवतो. साखरे महाराज यायचे, बाबा यायचे, महाराज यायचे, वारकरी यायचे. लोक सगळ्या घराला खायला देतले ते आम्हाला देतात. फक्त माऊलीमुळे महाराज, नारायणगिरी बाबामुळे, गंगागिरी महाराजांमुळे. हे त्यांचं पुण्य आहे महाराज. त्यांनी केलेलं वैराग्य, त्यांनी केलेली साधना, त्यांनी समाजाला घडवलेलं हे महाराज. काय त्याग आहे, काय अवघड आहे. माऊलीची झोळी फाटली हो विसोबाला महाराज. किती गोड असतील माऊली दिसायला ना. एवढे सुंदर माऊली फोटोत पाहिले तर आपल्याला कळवळा येतो माऊलीचा. आणि एवढ्या 7-8 वर्षाच्या माऊलीच्या काकीतली झोळी हिसकावून घेता मग काकाला कसं काही वाटलं नसेल महाराज. झोळी माती मिक्स केली हो महाराज. तशीच फाटलेली झोळी घेतली. ताड तळ चाला बेटामध्ये गेले माऊली. ताटीचा दरवाजा लावून घेतला. जोडी फेकून दिली. आपलं मस्त गुडघ्यामध्ये घातलं. ज्ञानोबाराय हंबरडा फोडून रडायला लागला. आलाय माझा दादा. आणली असेल भाकरी. धावतच मुक्ताबाई आली. पाहते तर झोडीमध्ये दगड आहेत. माझा दादा दिसत नाही. कुठे माझा दादा, कुठे गेलाय, काय झालंय. ताटीच्या फटीतून पाहते तर दादा रडताना दिसला. आणि रडणाऱ्या दादाला ज्या मुक्ताच्या पोटात अन्न नाही, तिचा चेहरा सुकलाय. मुक्ताबाईनं ताटीच्या बाहेरून दादाला आवाज दिला. योगी पावा नमनाचा, योगी पावा नमनाचा, योगी योगी
मुक्ताबाई बाहेरून आवाज देते, योगी पावन मनाचा दादा असं रडता येणार नाही तुम्हाला. विश्वराजे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी, विश्वपट ब्रह्मदोरा ज्ञानेश्वर मिथ्या कल्पना मागे सारा, मिथ्या कल्पना मिथ्या कल्पना मागे सारा, घडा देश 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 माऊली माऊली मुक्ताबाई प्रार्थना करते, या दादा बाहेर मला विश्वाची माऊली म्हणायचंय दादा. संत त्रास देण्यासाठी लोकांचा त्रास कधी मानायचा नसतो दादा. आपली जीभ दाताने चावली, आपली जीभ दाताने चावली म्हणजे काय, जीभ तोडतात का दात पाडतात नाही दादा. या दादा बाहेर विसोबाला माफ करा दादा. काय संतांचं जीवन आहे बघा. ज्यानं त्रास दिलाय, ज्यानं मधुकरी मिळू दिली नाही, ज्यानं भाकरीचं पीठ मिळू दिलं नाही, त्याला माफ करा म्हणते. या दादा बाहेर अजून नाही खायची भाकरी, मला उपाशी राहिलो तरी चालेल, माझा दादा रक्ताला चालणार नाही. या दादा बाहेर, या दादा गोड चाली आहे. ताटीचे अभंग आहे, ताटीचे अभंग आहे, ताटीचे मुक्ताबाईचा उपदेश आहे. फार सुख सागर आपण व्हावे, जगबोधे निववावे, तुम्ही तारोनी विश्व तारा, ताटी उघडा ज्ञानेश्वर. सगळं फार गोड अभंग आहे. सगळं चरित्र सांगायला आपले 12:30 वाजायला लागले. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, विसोबाला माफ केलं हो माऊली. जे कळांची व्यंकटी सांडू, कोण म्हणतं माऊली आई नाही. ज्यानं त्रास दिला, ज्यानं भाकरी मिळू दिली नाही, ज्यानं मधुकरी मिळू दिली नाही, त्याला माफ केलं. लेकोराचे हित, ज्या आईनं डोळा दिला तो पोरगा बोलत नाही, माफ केलं. लेकोराचे हित, अशीचे संत, काही बदल नाही. दगडाचा गोळा असू द्या, आमच्यासारखे शिकायला म्हणून गेले आळंदी. मी 1999 आळंदीला गेलो.
खायचं माहित नव्हतं, जायचं माहित नव्हतं. जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत बसलो आणि माझं कपाळ माऊलीच्या समाधीला सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा लागायचं. काय पुढं राहायचं आणि पुढं जागायचं काही माहिती नव्हतं. माऊलीच्या समाधीला कपाळ लागलं. ऐका नागमठाण कपाळ बदलून गेलं, कपाळ बदलून गेलं. ऐका रोज कीर्तन, रोज भजन, नामस्मरण, संतांच्या कथा. युट्यूबला अक्रूर महाराज नाव टाका. 200 कीर्तन आहेत माझी. डायरीमध्ये जागा नाही. 25 मे पर्यंतची रात्र रिकामी नाही. तुमचं करून मला परभणीला जायचं. 7 ते 9ची वेळ आहे. रोज कीर्तन 2 आहेत. पुण्यातून आलोय मी, रोजची कीर्तन करतो. माझा अभिमान नाही सांगत तुम्हाला. हे माऊलीनं आम्हाला घडवलं. लेकोराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीची, अशीची आई महाराज. काही बदल त्या पारनेर तालुक्यात सगळ्यांनी ऐका एक 2 मिनिटं. आई कळेल, आई 2 मिनिटं घेतो. त्या पारनेर तालुक्यात एक राळेगण सिद्धी नावाचं गाव, त्या अण्णा हजारेंचं गाव. त्या गावाला मागच्या 2023च्या डिसेंबर महिन्यात एक सौरभ आवटी नावाचा पोरगा देशासाठी शहीद झाला. तो जो पोरगा होता ना, तो पोरगा वयाच्या 18व्या वर्षी त्यानं व्यायाम केला, बॉडी बनवली आणि 24 मराठा बटालियनमध्ये तो नोकरीला लागला. आपल्या संभाजीनगरच्या आंबेडकर युनिव्हर्सिटीमध्ये शिकला तो आणि तो पास झाला मिलिटरीच्या परीक्षेत. त्याला नोकरी लागली. त्याचा बाप पोलीसमध्ये कमिशनर आहे. आई त्याची जिल्हा परिषद शिक्षिका आहे. आईला 1 लाख पगार आहे, बापाला 2 लाख पगार. 3 लाख रुपये चंद्रकांत महाराज, चंदू महाराज, जे हरी महाराज, सगळी महाराज मंडळी ऐका, 3 लाख रुपये महिना घरात येत होता. पण पोरगा म्हटला नाही मला काही कमी नाही, मी कशाला जाऊ सिनेमा. पोरानं व्यायाम केला, अभ्यास केला आणि तो पोरगा देशाच्या सेवेसाठी लढायला गेला. ऐका, आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. कुठंही नाही. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागल जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती. शुरानी सरदार मला काय कुणाची भीती. सामान्य काही मुलं मारा आपल्यासाठी पोरगा गेला. ऐका ऐका 2018 साली गेला. 19, 20, 21, 22, 23 अशी 5 वर्ष देशासाठी लढला आणि 2023ला तो कॅप्टन झाला. 2000 पोरं त्याच्या हाताखाली आहे. लय चांगलं काम केलं. 5 वर्षात फक्त 12 दिवस घरी आला. 5 वर्षात फक्त 12 दिवस महाराज घरी आला होता. देश सेवा हेच त्याचं जीवन. फार सुंदर होता दिसायला. राजगंडा पोरगा, गोरापान पोरगा, आईचा एकुलता एक पोरगा, इतका छान पोरगा. आणि तो पोरगा कॅप्टन झाला आणि दिवाळीच्या सुट्टीला आला. 10-15 दिवस घरी राहिला. आईनं त्याला सगळे असे गालावून हात फिरवून शंकरपाळे करंजी सगळं खाऊ घातलं. नेमका डिसेंबर महिन्यात सीमेवर लढायला गेला. तर त्याची ड्युटी सियाचीनला लागली. सियाचीन असा प्रदेश आहे पोरांनो की आपल्या आणि चीनच्या बाउंड्रीवर आहे. त्या बाउंड्रीला खूप बर्फ पडतो, खूप बर्फ. 03, 04 तापमान असतं. आणि त्या बाउंड्रीवर त्याची ड्युटी लागली होती. कॅप्टन होता, त्याला गरज नव्हती लढायची, पण त्याची ती देश सेवा, त्याच्या अंगातली उर्मी, त्याला ती ताकद बसू देत नव्हती. हातात 2 बंदुक्या घेऊन रात्रीची ड्युटी करत असताना एक मोठा दहशतवाद्याचा हल्ला झाला. त्या दहशतवाद्याच्या हल्ल्याला उत्तर देत असताना आपले जवान बर्फामध्ये खाली उतरले. बर्फ आता कमरेपर्यंत होता, तरी सुद्धा गोळ्या झाडत होते. भारत माता की जय, वंदे मातरम असा जयघोष करत होते. ऐका रे, एवढे 5 मिनिटं माझ्या घरी घेऊन जा. अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका. सगळी कीर्तनं तुम्हाला ऐकायला मिळतील. आईबद्दल, संताबद्दल, तानाजीबद्दल, शिवरायाबद्दल खूप कीर्तनं केलीत मी. एवढं कीर्तन माझं आईसाठी आहे, बाईसाठी. घरी घेऊन जा रे. ऐका, आई सांगतो, आई कशी असते, कशाला, का संतांना आईची उपमा दिली, का संतांना आईचा दृष्टांत दिलाय, का जगात आई श्रेष्ठ आहे. घरी घेऊन जा. पोरगा लढता 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 खाली उतरला. भारताचा विजय झाला. दहशतवादी गेले. पण झाला असं, खूपच पोरं खाली उतरली. बर्फ पोटापर्यंत आला. बर्फ आता खांद्यापर्यंत आला. काही पोरं दिसेनाशी झाली. कॅप्टन दिसेनाशी झाली. बर्फ डोक्यापर्यंत आला पोरांनी. बर्फ पडतच गेला. 03, 02 तापमान झालं. बर्फ गोठायला सुरुवात झाली.
मोकळा होता तोपर्यंत काही नव्हता, पण तो बर्फ गोठल्यामुळं आपले बरेचसे जवान बर्फामध्ये अडकून देशाच्या मातीसाठी निद्रा करून गेले. बऱ्याच जणांच्या बॉड्या सापडल्या. 5 दिवस गेले, कॅप्टन गायब आहे. 6 दिवस गेले, कॅप्टन गायब आहे. 8 दिवस गेले, कॅप्टन गायब आहेत, कॅप्टन गायब आहेत, कॅप्टन गायब आहेत. हेलिकॉप्टर बोलवले, बॅटऱ्या बोलवल्या, खोरे बोलवले, सगळा बर्फ बाजूला करायची तयारी केली. कॅप्टनची बॉडी काही सापडली नाही. 11व्या दिवशी बॉडी सापडली पोरांना. 11व्या दिवशी ती बॉडी पूर्ण बर्फमय झाली होती, गोठून गेली होती बॉडी. बर्फ तोडताना, बर्फ कापताना त्या सौरभ आवटीचा एक हात कापला, त्याची छाती कापावी लागली, त्या पोराचा एक पाय सुद्धा कापावा लागला. अर्ध्याच अंगाची बॉडी भारत देशाच्या झेंड्यामध्ये गुंडाळली. विमानाने दिल्लीला, पोहोचली. 1 लाख लोक वाटी लावायला आली होती. सौरभ आवटी अमर रहे, सौरभ आवतच नाही. झेंडा सापडला. आपला एकुलता एक आपला एकुलता एक पोरगा भंगली धरणी माता, फाटले आकाश, कधी भेटणार माझा राजा बाळ सखा. गालावरून हात फिरवून आई पोटासी धरते. जीवलग पुत्र माझा झाला परदा, बापाचे मन गहिवरते. गेला माझा राजा गेला. सगळेजण रडत होते. पोराच्या गालावर हात फिरवता फिरवता अचानक आईचा हात खाली गेला. पाहिलं तर माझ्या सौरभला हात नाही, माझ्या बाळाला छाती नाही, माझ्या बाळाला पाय नाही. रडणारी माय विचारायला लागली, माझ्या बाळाचा हात कुठे आहे, माझ्या बाळाची छाती कुठे आहे. मी तर सगळ्या अंगानं पोरगा दिला होता ना, माझा पोरगाचा अर्धा कस काय आला. सांगत होते जवान, आई तुमच्या बाळानं आम्हाला वाचवलं, त्याची गरज नसताना लढला तुमचा पोरगा. कॅप्टन होता तरी सुद्धा बंदूक घेऊन लढला. तुमचा पोरगा देशासाठी अमर झाला. आई तुमच्या पोराचं नाव झालं. आई देवाच्या दरवाजात तुमच्या बाळाला जागा आहे. आई असं म्हणत म्हणत सगळे रडत होती. या घटनेला 2 वर्ष झाले. नागमठाण घरी घेऊन जा हे साखरे महाराजाचं कीर्तन 2 वर्ष झाली त्या घटनेला. प्रत्येक वर्षी माझं कीर्तन असतं तिथं. ऐका, 2 वर्षापासून ती आई हातानं जेवण करत नाही. सौरभची जी आई आहे हातानं तोंडात घास घेत नाही. तिला कोणीतरी प्लेटनं पाणी पाजतं, दूध पाजतं, जेवण. फार कृष झाली. फार विनंती करतो आम्ही तिला, आई तुम्ही जेवलं पाहिजे. तर ती आई एकच शब्द सांगते, माझ्या तोंडाच्या जवळ हात आला, माझ्या सौरभचा हात मला दिसतो महाराज, माझं बाळ मला दिसतं. एवढं जगात प्रेम करणारी फक्त आई असते. म्हणून लेकुराची ही वाही माऊली, या सगळ्या कथा आईसाठी. अशा 200 कथा आहेत माझ्याकडे, संपणार नाही 10-5 वर्ष. एवढंच सांगायचं मला, जशी आई आहे तसेच संत आहे. येड्या गावाला सांभाळतात, जवळ येईल त्याला सांभाळतात. चासिया पंगिता नाही त्यासी धरी जोर, दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दास. तुका म्हणे सांगू किती तोची, नारायणगिरी बाबा, तोची भगवंताची मूर्ती. जी का ओळखा
साधु ओळखा तसे संत आहेत. अपकार त्रास देणारा असू द्या, अपकारी असू द्या, त्याच्यावर उपकार करतात. असे संत कसे आहेत? ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन विना लाभाचं प्रेम करणारे संत आहेत. आणि आई आहे म्हणून लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त विठोबार आज आपल्या कैलासवासी गंगा भागीरथी सुमनबाई या आईचं वर्ष श्राद्ध आहे म्हणून आईचं कीर्तन केलं आपण. तुमच्या माता मावल्या रडल्या, इकडं काही माणसं रडली, दगडाच्या हृदयाची माणसं रडली. आईची आठवण आली, मला पण आली. माझी एक विनंती आहे तुम्हाला, 10 किलोमीटरचं अंतर कापून कुणाच्या शेतामध्ये खुरपण करणारी आपली आई असते. फाटलेलं लुगडं घालून, फाटलेलं धोतर घालून तुम्हाला मला शिकवणारा आपला बाप असतो. आणि तुमची माझी माय खुरपण करते, कांदे भरते, काम करते, तुम्हाला 5-50 रुपयाचा ड्रेस आणून शिकवते. एक विनंती जाता जाता करतो, जिवंतपणे जोपर्यंत तुम्ही घरी आहात तोपर्यंत तुमच्या जिवंत आईवडिलांना कधी रडू नका. आईवडिलांना झालं कीर्तन, एवढंच कीर्तन आहे महाराज. माय बापे
केवळ काशी. हे बघा, महात्मे बाबा संत बसले, संन्याशी बसले, यांना सगळं जग यांच्या पाया पडतं बा. पण संन्याशी महात्म्यानं जर आई पाहिली नाही तर आईचं दर्शन घेता येतं यांना. एवढी महान जगात आई आहे महान. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे. विश्वाच्या सगळ्या तीर्थाचं दर्शन घेतल्यावर जे पुण्य मिळतं ते तुमचं आईचं दर्शन घेतल्यावर मिळतं नारायण. एवढी ताकद जर आईच्या पायात आहे तर मी अजून आईचं दर्शन घेतल्याशिवाय गाडीत बसलो नाही. मला संकट झालं नाही, येणार पण नाही, येतच नाही. नुसतं सांगणारा महाराज नाही, मी करणार आहे. माझी विनंती असेल तुम्हाला जिवंतपणे आई सांभाळा. हे बघा, गेल्यावर तर आपल्याला काही करता येत नाही. आपण कीर्तन ठेवू शकतो, भजन. आता मी माझ्या वडिलांचा कार्यक्रम करतो, 10 लाख रुपये खर्च करतो, पण वडील येत नाहीत ना परत. आता किती पैसे दिलेत. आपली आई जर जिवंत असेल, बाप जर जिवंत असेल, या मुलांनी एवढा चांगला कार्यक्रम केला, एवढ्या 2-2.5 तास तुम्ही कीर्तन ऐकलं. जाता जाता विनंती असेल सगळ्यांना, आज 2 पिशव्या घेऊन ही सुमनबाई वरच्या रस्त्याला निघाली असेल. उजव्या हातातल्या पिशवीमध्ये अशी चांगली मुलं जन्माला घालणारी माता, कष्ट करणारी माता, नारायणगिरी बाबांच्या सरला भेटायला जाणारी माता, गोदावरीची पूजा करणारी माता, वारी करणारी माता या पिशवीतून बाहेर पडली असेल. डाव्या हातातल्या पिशवीत या सगळ्या गवळी परिवारानं आमची आई, आमची आजी देवाच्या पायाजवळ असावी म्हणून ठेवलेलं कीर्तन ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नाद बाबा, संतांच्या कथा, शुरांच्या कथा, वीरांच्या कथा, देवांच्या कथा, आईच्या कथा, तीही प्राणापरवते आवडती मज निरुते. जे भक्त चरित्रातले प्रशंसती. एवढा सुंदर माल बाहेर पडला, सगळ्यासाठी असताना दंड खाली झाला आणि भगवंताच्या प्रकाशात 1:15 वाजता माझी सुमनबाई विलीन झाली. आज तिचा शेवट गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. अशी पवित्र आई आहे. एकदा सगळ्यांनी 2 हात वर करा, सगळ्यांनी करा, सगळ्यांनी. ज्याला आदरांजली व्हायची बोलून जात नाही, भजनानं जाते. आणि सगळ्यांनी ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव वैकुंठवासी ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज. मी नारायणगिरी महाराजांची खूप कीर्तनं वाजवली. माझ्या वाजवली. दहेगाव नावाचं गाव आहे त्या रामकृष्ण बाबाचं. त्या खासदाराच्या गावाला आम्ही सप्त्याला यायचो. 7 तास कीर्तन असं, 7 तास पाल्याचं कीर्तन असं बांधायला करावं लागायचं. बाबा धरून त्याच्यात हात घालायचे असं. नारायणगिरी बाबा कीर्तन करायची. पकवाजे 2 तासाला बदलायची. जे हरी महाराज गेले की आपण बाबा तेच. असा ओरिजिनल खासदाराला शिव्या देणारा एकच महाराज म्हणजे नारायणगिरी. काय महात्मा महाराज, भाग्यवान आहेत तुम्ही. नारायणगिरी बाबांची कृपा आहे माझ्यावरही झालेली आहे. डोक्यावर हात ठेवलेला आहे माझ्या त्यांनी, म्हणून तर कीर्तन करतोय. म्हणून नारायणगिरी महाराजांची कृपा आहे. असंच आमच्या आईला नारायणगिरी बाबांच्या पायाजवळ जागा मिळावी. सगळी गुणीजन, गायक, वादक, त्याच्यामुळे भैरवी मागाशी घेऊन टाकली. सगळ्यांना धन्यवाद. कीर्तन घरी घेऊन जा. ज्ञानेश्वर